अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमोऽनंताय शुद्धाय कूटस्थायात्मने नमः. प्रेमांबुधिविहाराय ज्ञानराजाय ते नमः. माधुर्यरसकल्लोला शिवशक्तिस्वरूपिणीं, अमृतानुभवार्थाय वंदे ज्ञानेशनंदिनीं. ज्ञानदेव गुरु ज्ञानदेव तारू, उतरिल पैल पारू ज्ञानदेव. ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता, तोडील भव व्यथा ज्ञानदेव. ज्ञानदेव माझे सोय रे धाय रे, जीवलग निर्धारे ज्ञानदेव. ज्ञानदेव सेनामणे माझा ज्ञानदेव निधान, दाविली निज खूण ज्ञानदेवे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. मज पामरा हे काय थोरपण, पायीची वहाण पायी बरी. ब्रह्मादिक जेथे तुम्हा ओळंगणे, इतर तुलने काय पुढे. तुका म्हणे नेणू युक्तीची हा खोली, म्हणून ठेविली पायी डोई. म्हणून ठेविली पायी डोई. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं. पदाम्भोज तेजस स्फुरद्दिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदैवस् सदा स्तूयमानो. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. गदा शंख चक्रादिभिर्भावितांगं, चिदानंद संलक्षणाढ्यस्वरूपं. यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. मुदा यस्य वक्त्रात् श्रुतिं पाठयन्तं, प्रतिष्ठान कुर्यां सुधी संगसेव्यं. चतुर्वेदतन्त्रेति हासादिपूर्वं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. रणे कृष्णबीभत्सु संवादभूतो, रूढितार्थबोधाय ज्ञानेश्वरी वै. कृतिर्निर्मितायेन चक्रांकृतोख्यां, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू श्रीकृष्ण, जय तू ज्ञानेश्वर. पंढरीनाथांना वंदन, श्री निवृत्तीनाथांना वंदन, ज्ञानदेवांना वंदन. सर्व आज आता वैकुंठ चतुर्दशी. सगळ्यांना माहिती असेल की आजचा आवळी पूजन करण्याचा, भगवंताला अन्नकोट समर्पित करण्याचा दिवस असतो. आणि जे काकड आरतीला जातात त्या सगळ्या महिलांनी आज आम्ही एकत्रित असं येऊन भगवंताला त्या आवळीला पूजन करून सगळं समर्पित करून छान सहभोजन
जसं भगवंतांनी गोपाळकाला किंवा त्यांचं जे वनामध्ये छान असायचं एकत्रित, तसा आनंद सगळ्यांनी घेतला. आपल्या सगळ्यांना तो आनंद मिळू देत. आवळी म्हणे आवळीचं जी पानं असतात ती जर आज आपल्या पदरामध्ये अशी बांधून आणली, तिची पूजा करून, तर म्हणे आपल्याला अखंड सौख्य मिळतं, भरपूर समृद्धी मिळते. तर सगळ्याजणी एकमेकींना देत होत्या. म्हणलं आता सौख्य आणि समृद्धी म्हणजे आपल्याला धनाची आणि याची नको आहे, नाही का? आपल्याला आता मोक्षाची किंवा परमात्मा तत्व प्राप्त होण्याची अशी मिळायला पाहिजे, अशी आशा करून आम्ही सगळ्याजणी भगवंताला आणि त्या आवळीला नमस्कार करून आज आता आपण तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करीते. सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला वंदन. आणि आजच्या आपल्या ओव्यांना प्रारंभ करूयात. कालपर्यंत पाहिलेले आहेत आपण 19पर्यंत. कुणाला जर 20वी ओवी जाता जाता फक्त आपण वाचली होती. कुणाला जर कालच्या ओवीबद्दल बोलायचं असेल किंवा आधीच्या ओवीबद्दल सुमिताताईंना तुम्हाला कुणाला बोलायचं असेल तर 1-2 मिनिट बोलू शकता. हां हां बोला बोला बोला. हो बोला. हां. जे आत्मज्ञान निखळ तेही घे ज्ञानाचे बळ, तई सूर्य चिंती सबळ तैसे नव्हे. जो आत्मा केवळ ज्ञान स्वरूपच आहे, त्यालाही प्रकाशित होण्याकरता दुसऱ्या ज्ञानाची सहाय्यता लागेल. तर सूर्य स्वतःला प्रकाशित होण्याकरता दुसऱ्या सूर्याच्या उदयाची मोठी चिंता करीत बसतो, असे म्हटल्यासारखे होणार नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आत्मा निखळ चिन्मात्र ज्ञान स्वरूप असा आहे आणि सत्वगुणापासून होणाऱ्या ज्ञानाची अपेक्षा करतो, असे म्हणणे हे हास्यास्पद आहे. कारण जो स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, तो कशाला अन्य ज्ञानाची सहाय्यता घेईल? म्हणून ज्ञान बंद आहे असे शिवाने विष्णूनेही सांगितले व मीही सांगतो, असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. जसा सूर्य स्वतः प्रकाश स्वरूप आहे, मग तो उदयाला येण्याकरता कशाला अन्य प्रकाशाची अपेक्षा करील? अमृतानुभव ग्रंथात मोक्ष झाला म्हणणे सुद्धा सहन होत नाही. मग जिथे मोक्ष म्हणणे सहन होत नाही, तिथे इतर बोलणे कसे सहन होईल? म्हणजे नाजूक वस्तू आहे. कारण आत्मा ज्ञान स्वरूप आहे, मग त्याचे ज्ञान कसे होणार? म्हणून आत्म्याचे ज्ञान झाले म्हणणे भ्रम आहे. आत्म्याचे ज्ञान होत नाही, तर आत्म्याची स्पष्टता होत असते. अर्थात निखळ ज्ञान स्वरूप आत्मा आहे व तो जर ज्ञानाची सहाय्यता घेईल म्हणावी, तर स्वयंप्रकाश सूर्य आपल्या प्रकाशाकरता अन्य प्रकाशाची सहाय्यता घेतो म्हणण्यासारखे होईल. खूप सुंदर सांगितलं. छान, एकदम छान सांगितलं. आता सगळ्यांना समजलं असेल की आपण आत्मज्ञान झालं किंवा मला मोक्ष मिळाला हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे. कारण मुळातच तो आत्मा इतका स्वच्छ आहे, निखळ आहे आणि त्याला दुसऱ्याच्या कुठल्या ज्ञानाची किंवा सत्वगुणाच्या ज्ञानाची सहाय्यतेची गरज नसते. कशी? तर सूर्याला जशी उजाडण्यासाठी किंवा उगवण्यासाठी थोड्या उजेडाची किंवा दुसऱ्या सूर्याची गरज नसते. आता पुढचं पण काल जी आपण 20वी ओवी वाचली होती ती पुन्हा एकदा पहा की ह्या 3-4 ओव्यातून आता ज्ञानदेव आपल्याला हेच समजावून देत आहेत की आत्म्याला किंवा आत्मज्ञानाला दुसऱ्या कशाशीही मदतीची गरज नाही आहे. आज ते वाचत असताना किंवा त्याचं चिंतन करत असताना मलाही काही असे आसपास जे प्रसंग येतात ते आठवत होते. जिथं ओघाने येईल तिथे मी सांगेन. पहिल्या ह्याच्यातलं बोलणार आहेत सुमिताताई आलेले आहेत, दिसत नाहीत आज. त्या मला वाटतं जाणार होत्या 2-3 दिवस. ठीक आहे. ज्ञाने श्लाघ्य तू आहे. 21वी ओवी बघा. ज्ञाने श्लाघ्य तू आहे, हे ज्ञानपण धाडिले वाये, ते ज्ञानपण धाडिले वाये. दीप वाचून दिवान लाहे, तई अंग भुललाची की. दीप वाचून दिवान लाहे,
तै अंग भुललाची की ज्ञाने श्लाघ्य तू आहे. आता मगाशी निखळ शब्द वापरला होता, आता या ठिकाणी श्लाघ्य तू असा शब्द वापरलेला आहे. श्लाघ्य तू म्हणजे धन्य, असं धन्य मानत जर असला, ज्ञाने म्हणजे ज्ञानामध्ये, म्हणजे आत्मज्ञानामध्ये, म्हणजे आत्मज्ञान झालं की मी धन्य झालो. आत्ता जसं मी म्हटलं की आता आपल्याला सुखाची, समृद्धीची, ऐश्वर्याची गरज नाही आहे. आता फक्त आपल्याला एक शुद्ध ज्ञान आहे ते आपल्याला समजण्याची आवश्यकता आहे. आता हळूहळू 50% 60% आपल्याला तिथपर्यंत आपण पोहोचलेले आहोत. पण तरीसुद्धा या संसाराच्या ह्याच्यातून, मायेतून आपण पलीकडे कधी जाऊ त्यावेळेला आपल्याला ते ज्ञान होईल. म्हणून आपण जर त्यात धन्यता मानत असू तर मग काय होईल? तै ज्ञानपण धाडिले वाये. मग काय होईल? आपली जे ज्ञान मिळालेलं आहे ते व्यर्थच झालं, किंवा ज्ञानाची स्वरूपता जी आहे ती खोटी ठरली जाईल, खोटी होईल. धाडिले वाये, वाया पण वाया गेलं म्हणतो की नाही, तर तसं मानायलाच नको आहे. आत्मज्ञान झालं की मी धन्य झालो, आता माझं सगळं मिळालं. जसं आत्ताच्या व्यवहारात आपण काय म्हणतो की चला पहिल्यांदा भाड्याच्या घरात राहत होतो, आता स्वतःचं घर झालं, 4 भिंती स्वतःच्या झाल्या, त्याच्यात माणसाला धन्यता वाटते. मग आधी छोटंसं घेतलं असेल, नंतर मग पुन्हा फ्लॅट घेतला, पुन्हा कदाचित बंगला घेतला, काय काय अशी माणसाची आहे, तर त्यात माणूस धन्यता मानतो. तशी आत्मज्ञानात सुद्धा धन्यता मानायला लागला तर ते मात्र तसं व्यर्थ आहे. आणि त्याच्यासाठी दृष्टांत खूप छान दिला आहे बघा. दीपा वाचोनी दिवाला आहे, ते अंग भुललाची की. आता दिवा स्वतः आहे, पण त्याला स्वतःशिवाय अजून एखाद्या दिव्याची गरज. काल जसं सांगितलं होतं की सूर्याला दुसऱ्या सूर्याची किंवा थोडंसं काहीतरी उजेड येण्याची गरज आहे असं म्हणल्यासारखं होईल आत्मज्ञान झाल्यावर, की आत्मज्ञानानं दुसऱ्या कोणाची मदत घेतली तर. तसं आता म्हणतात की एखादा दिवा आहे आणि त्या दिव्याला जर असं वाटलं नाही बाबा दुसरा दिवा पाहिजे मला जरा उजेड द्यायला, तर अशी अपेक्षा जर केली तर तो आपला स्वतःचा प्रकाश विसरलाय असं होईल. म्हणून म्हणलेलं आहे दिव्या वाचुनी दिवा आहे, तै अंग भुललाची की. अंग भुललाची म्हणजे काय? तो स्वतःलाच विसरला, आपल्याला विसरून गेलेला आहे. मी दिवा आहे हेच तो विसरलेला आहे. आणि म्हणून आत्मज्ञानसुद्धा आपलं ते मुळात आहेच. ते आता होण्यासाठी मला दुसऱ्या कशाची तरी गरज घ्यायची, दुसऱ्या कशाचा तरी आधार घ्यायचा, मग वेदाचा घ्यायचा, उपनिषदाचा घ्यायचा, किंवा त्यातल्या वचनांचा घ्यायचा, आणि मग त्या उदाहरणांच्या आधारे आपल्याला आत्मज्ञान समजून घ्यायचं. खरं म्हणजे ह्याची गरज नाही आहे. पण आत्ता आपण एका अशा विशिष्ट टप्प्यात आहोत की या उदाहरणांमधून, दृष्टांतामधून आपल्याला आता हा आत्मा स्पष्ट व्हायला लागला किंवा कळायला लागला असं म्हणायचं आहे. पण ज्ञानदेवांना मुळातच ते ज्ञान झालेलं आहे, भगवंताकडून, निवृत्तीरायाकडून ते झालेलं आहे. पण तरीसुद्धा ते स्वतःचा अनुभव सांगताना हे सांगतायत की माझ्याजवळ आत्मज्ञान असताना मी त्या दुसऱ्याची अपेक्षा करायची का? स्वतः मी दिवा असताना दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करायची का? ते करणं किती चुकीचं आहे, किंवा थोडंसं अज्ञानाचं आहे किंवा वेडेपणाचं आहे असं म्हणायचं. म्हणजे या ज्ञानानं मला मोठेपणा येईल, प्रशंसा होईल. बघा ना, आता या ज्ञानाने म्हणजे हे आत्मज्ञानाबद्दल बोलतायत बरं का. जेव्हा आम्ही पूर्वीच्या काळी 11वी होती, आणि 11वी म्हणजे खूप झालं. त्याच्या आधीचे आमचे आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांच्या वेळेला तर काय, आपल्या आईवडिलांच्या वेळेला तो म्हणजे माझे वडील म्हणायचे की व्हर्नॅक्युलर फायनल, म्हणजे जशी आत्ताची डिग्री असते तशी ती त्यावेळची डिग्री मानली जायची. साधं फायनल नाही, ती व्हर्नॅक्युलर फायनल. आणि ती जर झाली तर त्यांना पुढचं जे शिक्षण असतं, शिक्षक होण्यासाठी शिक्षकांच्या बाबतीतलं, तर ते त्याला पात्र व्हायचे आणि मोठे मानले जायचे, म्हणजे त्यात ती धन्यता मानली जायची. नंतर 11वी नंतर आपण डिग्री घ्यायला गेलो,
मग आपल्याला तेव्हा असं वाटायला लागलं की अरे छा, आपल्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, आधी प्रवेश मिळाला. कारण त्या काळी काही एवढी स्पर्धा नसायची हल्लीच्यासारखी, पण ती स्पर्धा नसली तरी आपल्याकडं पैशाची स्पर्धा असायची. आपल्याला सहजासहजी पुढं शिकायला जायचे म्हणून आईवडिलांकडे तशी परिस्थिती नसायची, भावंड जास्त असायचो. मग ती देवाची कृपा, खरी आंतरिक आपली तळमळ असली ना आणि देवाची आपल्याला देवावर श्रद्धा असेल ना, तर पुढच्या गोष्टी मिळत राहतात. मग ते मिळत राहिलं. मग तेव्हा धन्यता वाटली. मग डिग्री झाली, वा वा वा, पदवी मिळाली, म्हणजे आपल्याला धन्यवाद वाटते. या व्यवहारातल्या गोष्टीत जशी धन्यता वाटते, तशीच आत्मज्ञानामुळं सुद्धा मनुष्य जर असं स्वतःला धन्य मानायला लागला की मी आता मोठा झालो असं मानायला लागला, तर ते चुकीचं आहे. तो अहंतेचा भाग येतो. आणि ते जसं व्यर्थ आहे, तसंच दिव्यानं दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करणं, म्हणजे उलटं म्हणायचं, दिव्यानं दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करणं जसं व्यर्थ आहे, तसं जो आपल्या स्वरूपाला विसरलेला आहे आणि त्यानं आपल्याला आत्मज्ञानाची आता मिळाल्यानंतर असं माझी प्रशंसा होईल, ही आनंदाची गोष्ट आहे असं म्हटल्यासारखं आहे. ज्ञान हे कसं आहे, ते स्वतःसिद्ध आहे. त्याला दुसरं काही कुठल्याही साधनाची किंवा कुठल्याही प्रमाणाची गरज नाही. पण ते विसरून जातो आणि मग आपण सगळ्या साधनांचा, म्हणजे आता काल मी फक्त श्रवणाचा उल्लेख केला होता की आपण सारखं हे कुठलं ना कुठल्या तरी ग्रंथांचं त्याचं निरूपण किंवा कथा असतील तिथे कथा, आत्ताच आपल्यातल्या ताई काही जाऊन आल्या रवींद्र पाठकांची घृष्णेश्वरला, किंवा आता मध्यंतरी आपल्यापैकी खूप जण अयोध्येला जाऊन आले. त्या चुकीच्या आहेत असं नाही, म्हणजे त्या कथांच्या आधारे आपल्याला ही एक वाट सापडते आहे, ज्या मार्गावरनं जायचं ती मार्ग सापडतो आहे. पण तिथं गेलो, आम्ही एवढं श्रवण करून आलो की झालो, आम्ही मुक्त झालो, जसं काही आम्हाला मोक्ष मिळालाच, आम्हाला ब्रह्मज्ञान झालंच, इतक्या आविर्भावात आपण जो थोडासा आपल्याजवळ अहम ठेवतो ना, तो चुकीचा आहे. मग श्रवण आहे, मनन आहे, निदिध्यासन आहे, किंवा सगळ्या कीर्तन संकीर्तन हे सगळं जे आहे, वाचन असेल, आता समर्थ सांगतात दिसा माझी काहीतरी लिहावे, आणि लिहिले त्याचं नेहमी चिंतन करत जावं आणि चिंतन केलेलं आचरणात आणत जावं. तर म्हणून जसं दिव्यानं दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करावी ते जसं चुकीचं आहे की त्याला गरज नाही, तसंच माझ्या अंतःकरणात जो परमात्मा आहे त्याचं मला ज्ञान झाल्यानंतर मी असं काही ही गोष्ट मला म्हणजे आपल्याला माहिती नव्हती किंवा आपण तिथपर्यंत पोहोचलो नव्हतो. मला सारखं वाटतं की घरामध्ये एखादी वस्तू आहे ती झाकून ठेवली गेली आणि आपण जाऊन एकदम कुणीतरी सांगितलं अहो तुमच्या घरात ते अमुक अमुक आहे, मग आपण येणार, मग शोधणार, हो होतं की, मग आपल्याला कौतुक वाढणार. असं हे नाही आत्म्याचं. आपण एखादी गोष्ट आणून ती कुठेतरी ठेवलेली असते मग ती शोधून काढतो, ही मुळातच आहे आपल्याजवळ. म्हणजे मुक्त हा जो मुक्त होतो मनुष्य हा ब्रह्माच्या वृत्तीनं योग्य झालेला असतो की वृत्तिकार झालेला असतो आणि स्वतःचीच प्रशंसा करत असतो. आत्ता बघा मी मागं तुम्हाला म्हणलं होतं तसं गुरुचरित्रातले तुम्ही वाचलं असेल, काही ब्राह्मण असतात आणि त्यांनी 4 वेदाचं ज्ञान घेतलेलं असतं. म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही वेदशास्त्र संपन्न आहोत म्हणून ते जसे राजांचं असतं की नाही, राजसूय यज्ञ करायचा, अश्वमेध यज्ञ करायचा, आणि तो घोडा ज्या ज्या राज्यामध्ये जाईल तिथं जर त्यांना अडवलं आणि याच म्हणजे आपल्या राजाच्या सैनिकांनी त्यांच्यावर विजय मिळवला तर एक एक राज्य ते पादाक्रांत करत तो सम्राट व्हायचा, चक्रवर्ती सम्राट. असं जसं राजांच्या बाबतीत असायचं तसं ह्या विद्वान पंडितांना वाटतं की आम्ही श्रेष्ठ आहोत, आम्ही श्रेष्ठ आहोत, असं ते जयपत्र प्रत्येकाच्या गावात जाऊन घेत होते आणि तिथल्या ब्राह्मणांशी चर्चा करायची आणि म्हणायचे आमच्याशी वाद करायला कोण येईल त्यांनी यावं. जेव्हा ते गुरूंच्या ठिकाणी येतात आणि असं म्हणतात तेव्हा ते गुरूंना असं वाटतं की आता ह्यांना कसं यांचा अहम उतरवायचा कसा. ते म्हणे काय काय शिकलात तुम्ही, सांगा तरी आम्हाला. तर ते म्हणे आमच्या प्रश्नांची उत्तरं द्या, मग आम्ही तुम्हाला काय सांगायचं ते सांगू. इतका सुंदर संवाद आहे बघा. आणि सद्गुरूंनी
त्यांना वेद ही राशी आहे, पर्वतासारखे आहे वेद, हे अथांग सागरासारखे आहे आणि त्यातला तुमच्याजवळ एक थेंबसुद्धा कसा नाही हे एवढं अगदी सूक्ष्मपणानं सविस्तरपणानं त्यांना समजावून दिलं आणि मग ते त्यांच्यापुढं लोटांगण घ्यायला लागले. हे आपल्या व्यवहारातले म्हणजे हे सगळ्या प्रकारची शास्त्र आहेत, ज्ञान आहे, ती मिळवली की श्रेष्ठ झालो असं जे वाटतं, तसंच मला आत्मज्ञान झालं म्हणजे मी श्रेष्ठ झालो. तर असं वाटणं हे सुद्धा बंधनकारक असं आहे. आणि हे दिव्याच्या उदाहरणातनं खूप सुंदर पडून दिलं होतं. आपण गीर्वाण ह्याच्यातलं बघूया. ज्ञानेन श्लाघ्यते ह्यात्मा तदा ज्ञानं वृथा गतं दीपश्चापेक्षते दीपं भ्रांतसंग तदा निजम. ज्ञानेन श्लाघ्यते ह्यात्मा, ही आत्मा, ही आत्मा म्हणजे तिथं संधी आहे थोडा, ही म्हणजे कारण, ही म्हणजे कारण, ज्ञानेन म्हणजे ज्ञानाने, अर्थात या आत्मज्ञानाने. श्लाघ्यते आत्मा, आत्मा हा प्रशंसनीय ठरतो किंवा परिपूर्णता प्राप्त झाली धन्य समजतो. कधी? तदा ज्ञानं वृथा गतं, इथंच त्याचं ज्ञान व्यर्थ झालं असं म्हणावं. जेव्हा हा ज्ञानाचा अहंकार येतो, अभिमान येतो, मीपणा येतो, स्वतः म्हणतात ना, आपल्याच हातानं आपल्या पाठीवर थोपटून घेणं सारखं आहे ते. त्याच्यासाठी उदाहरण जे दिले, दीपश्चापेक्षते दीपम, दीपहाच अपेक्षते दीपम, म्हणजे जसा दिवा दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करतो. भ्रांतसंग तदा निजम, तर त्याला त्या ठिकाणी भ्रांत म्हणजे तो भ्रम झालेला आहे. संग म्हणजे आसक्ती, निजम म्हणजे स्वतःची, तर त्याला जणू काही ही आसक्ती किंवा संग झालेला आहे आणि मग त्यामुळं तो व्यर्थ कसा आहे. दिव्यांना दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करण्याची गरजच नाही. आता अभंगामध्ये काय म्हणतात स्वरूपानंद, ज्ञानाज्ञान भाव, बघा छान संधी बनवलेला आहे. ज्ञानाज्ञान भाव सर्वथा नाहीच, ज्ञानाज्ञान भाव सर्वथा नाहीच, स्वभावे जो साच ज्ञान घन, स्वभावे जो साच ज्ञान घन, म्हणजे ज्ञान आणि अज्ञान हा भाव सर्वथा नाही, तसाही ठेवायची गरज नाही. जो स्वभावताच खरा ज्ञानघन आहे, म्हणजे आत्म्याला ज्ञानी आणि अज्ञानी किंवा ज्ञान आहे अज्ञान आहे हे म्हणणंच चुकीचं आहे, कारण तो स्वभावताच ज्ञान आहे, ज्ञानच आहे. स्वभावे जो साच, स्वभावे जो साच ज्ञानघन, तोची अहम ब्रह्म ज्ञान, तोची अहम ब्रह्म ज्ञानत्व वेग घेऊन, तोची अहम ब्रह्म ज्ञानत्व घेऊन, जरी थोरपण मिरविन अहम ब्रह्मास्मी, म्हणजे अहम ब्रह्मास्मी असं म्हणण्यामध्ये सुद्धा आणि त्या आपल्या हावभावामध्ये सुद्धा, चेहऱ्यावर काय हाताने अगदी आपण असं म्हणत असू तर तो सुद्धा बंधच आहे, अहमपणा आहे. तरी जे अखंड नित्य ज्ञानपण, कारण ज्ञानपण हे नित्य आहे, आपल्याजवळ ज्ञान अखंड आहे. वाया घालवून दिले तेणे, त्यानं जणू काही आपल्याजवळचे जे ज्ञानपण आहे हे वाया घालवून दिलं. जरी दीपा लागी दावाया प्रकाश, जरी दीपा लागी दावाया प्रकाश, लागे आणायास दुजा दीप, लागे आणायास दुजा दीप, तरी स्वतेजाचा तयासी साचार, तरी स्वतेजाचा तयासी साचार, पडला विसर ऐसे होय. स्वतःच्याच तेजाचा स्वतःला विसर पडला आहे. त्या दिव्याला जसा स्वतःच्या तेजाचा स्वतःला विसर पडला आहे, तसं ह्या आत्मज्ञान मला झालं असा जो म्हणतोय, तर त्याचं हे आत्मज्ञान हे वृथा गेलं. व्यवहारात आपण आत्ता सगळं हो मी असं करतो मी तसं करतो, तो मी नको आहे, कुठेच मी म्हणायला नको आहे. खरं म्हणजे असं अभिप्रेत आहे, कारण हे सगळं त्या भगवंताच्या किंवा परमात्म्याच्या कृपेनं आपल्याला लाभलं आहे बरं का. हा मनुष्य देहच लाभला आहे,
हे आपलं परमभाग्य आहे. आपल्याला ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी करायला मिळत आहेत, करायची बुद्धी होती. बघा ना, घरात 5-6 माणसं असतील, त्याच्यातला एकच माणूस असा सतत कशात तरी मग्न असतो आणि मग लोक म्हणतात ह्यांना नाही उद्योग, तेवढंच करत बसतात. मग आपल्याला त्याचाही राग येतो. मग आपण त्याच्यावर नाही काही बोलायचं नाही. कारण काय आहे, आपल्या नशिबानं आपल्याला हे सगळं करायला, नशीब म्हणा, श्रद्धा म्हणा, याच्यामुळे हे सगळं मिळालेलं आहे. तर त्यात ती प्रौढी किंवा हे ठेवायची गरज नाही. ते योग्यच नाही. गरज नाही म्हणजे ते अयोग्य आहे. जसं दिव्यानं दुसऱ्या दिव्याची अपेक्षा करावी, तेजानं दुसऱ्या तेजाची अपेक्षा करावी, हे जसं व्यर्थ आहे, तसं आपण अशी प्रशंसा करावी, स्वतःला धन्य मानावं, हे सुद्धा व्यर्थ आहे. डॉक्टर व्ही. कुलकर्णी म्हणतात की म्हणून ज्ञानानं आत्मवस्तूची जर स्तुती व्हायला लागली तर तिनं आपले केवळ ज्ञानमय जे स्वरूप आहे ते फुकट घालवल्यासारखं होईल. म्हणजे आपण दिवा आहोत याची प्रतीती दुसऱ्या दिव्याविना होतच नाही. तर दिवा आपलं प्रकाशरूप आपणच विसरलं. काही गरज आहे का हो दिव्याला दुसऱ्या दिव्याची गरजच नाही. तसे या ज्ञानाला दुसऱ्याची गरजच नाही आहे. मग आत्मज्ञानाचा गौरव हा शब्द ज्ञानामुळं होऊ शकत नाही. तो व्हायला नको आहे. आणि तसा जर व्हायला लागला तर हे ज्ञानत्व किंवा हा ज्ञानपणा फुकट गेला. पुन्हा गौरव होईल, आपला गौरव व्हावा, गावातल्या लोकांनी आपला सत्कार करावा, स्टेजवर आपल्याला बोलवावं आणि अहो हे ना आता आत्मज्ञानी झालेले आहेत म्हणून आपण त्यांचा सगळे म्हणून मग या संस्थेनं करावा, त्या संस्थेनं करावा, अशा प्रकारची आता गरज नाही. ते योग्यच नाही. ती राहणारच नाही. ती अवस्थाच राहत नाही आहे. आत्ता आपल्याला अगदी वाटतं की वा छान पदार्थ केला, लगेच घरच्यांनी छान म्हणायला पाहिजे. स्वयंपाक चांगला झाला, भाजी कशी झाली, सगळ्यांनी म्हणायला पाहिजे हो छान झाली. हॉटेलपेक्षा म्हणजे हॉटेलमधली चांगली ही जी संकल्पना आहे ती काढून टाकली पाहिजे. आपल्या घरातलं जे सगळं अन्न किंवा सात्विक असतं. कारण काय, आपल्या मन घालून अंतःकरणापासून केलेलं असतं ते. आणि बाहेरचं फक्त मोठी क्रे मिळवण्यासाठी, भरपूर कमाई करण्यासाठी वगैरे वगैरे असं ते केलेलं असतं. तेव्हा बाहेरच्या कशाचीच अशी तुलना आपण करू नये. आता 21वी ओवी बघूया. पुन्हा तेच आहे. पुढची ही ओवी तुम्हाला इतकी आवडली, मी अक्षरशः त्याच्यातच अशी गुंतलेलीच होते की मला म्हणजे आता बघा तुम्ही ऐकल्यानंतर पुस्तक असेलच तुमच्याकडे, अगदी मी म्हणत असताना तुम्ही ती म्हणत जा. म्हणजे आपण त्याच्यात असे रमतो. आपण पे आपण या पाशी, आपण पे आपणा पाशी, आपण पे आपणा पाशी, नेणता देशोदेशी, नेणता देशोदेशी, आपण पे गिवशी, आपण आपे गिवशी, आपण आपे गिवशी, हे किरू होय, हे किरू होय. 3दा आपण पा हा शब्द वापरलेला आहे बघा. आपण पे म्हणजे आपणच, आपणापाशी म्हणजे आपल्याजवळ, नेणता म्हणजे जाणत नसो, माहिती नाही आपलं आपण आहोत ते आपल्यालाच माहिती नाही. मग देशोदेशी, आपण पे आपणापाशी, नेणता देशोदेशी, आपण पे गिवसी. गिवसी म्हणजे शोधायचे. आपणच आपल्याला शोधायला निघायचे. काय कल्पना केली ज्ञानदेवांनी. म्हणजे एवढी एक जरी ओवी आपण पाठ केली तरी तुम्हाला अनुभव अमृत समजला असं होईल, असं मला तर वाटायला लागलं की या उदाहरणातनं त्यांनी कसं छान पटवून दिलं की आपण पे आपणापाशी, देशोदेशी नेणता, सगळी म्हणजे नेणता देशोदेशी, आपण आपे गिवशी, आपण आपे म्हणजे आपल्यालाच, गिवशी म्हणजे शोधतो, शोधायला निघालोय. हे किरू होय, हे कसं होईल बरं, हे खरं आहे का, हे योग्य आहे का. आपण पे म्हणजे आपलाच देह, आपण आपणापाशी हा देह किंवा हे जे अंतरात्मा आहे हे सगळं माझ्याजवळच आहे की नाही, माझा देह. मग तरी काय करतो आपण, नेणशी, नेणता म्हणजे जाणत नाही, माहितीच नाही हा देह माझाच आहे मीच आहे.
मग आपण काय करतो म्हणजे त्याच्यासाठी आता पुढच्या एक काय म्हणायच्या म्हणी वाक्प्रचार मला आठवायला लागलेत की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तेच इथं समजावून द्यायचं. तसं म्हणतात आपण आपे गिवशी, आपणच आपल्याला शोधायला निघालो. हे किरू होय, हे कसं होईल, हे योग्य आहे का? मी आहे, माझ्याजवळ हे सगळं, हे म्हणजे माझं नाव असेल, हे माझा देह आहे, हे मला माहितीच नाही, हे जाणतच नसेल. आणि मी कुठं आहे म्हणून शोधायला जर मी देशोदेशीन गावोगावी गेलो किंवा गेले तर ते किती वेडगळपणाचं आहे, ते किती हास्यास्पद आहे. तसं हे होईल असं आत्मज्ञानाला धुंडाळायला गेलो किंवा ते सापडल्यानंतर आपलं हो मला सापडलं हो ज्ञान असं म्हणणं हे किती हास्यास्पद आहे असं त्यांना म्हणायचं. आता त्याच्यासाठी एक त्या म्हातारीची गोष्ट सांगतात आपल्या व्यवहारातली की कुठं काय गोष्ट हरवली आहे ती कळायला पाहिजे ना अगोदर. कीर्तनकार नेहमी सांगतात, तुमच्यापैकी खूप जणांनी ती गोष्ट ऐकली असेल, सांगितली असेल की काजीबाई तरी घोंगडी काहीतरी वाकळ शिवत होत्या, त्यांच्या हातातनं ती सुई पडली. झोपडीत राहत होत्या, झोपडीतच सुई पडली आणि पडल्यानंतर काय झालं, ते सुईशिवाय तर काही ती पुढचं शिवण होईना ना, म्हणून त्या शोधायला बाहेर गेल्या. अंगणात शोधत बसल्या, बाहेर शोधत बसल्या. एक झोपडीच्या पलीकडं म्हणजे किती असणार, पण अंगण किंवा मोठा परिसर बाहेर होता. खूप वेळ 2-4 तास शोधतायत. कोणतरी रस्त्यानं माणूस एखादा साधू चाललेला आहे, तो म्हणतो आजीबाई काय शोधताय हो? म्हणे अरे माझी सुई हरवली रे बाबा. ठीक आहे मी तुम्हाला शोधून देतो, कारण म्हाताऱ्या माणसांना दिसत नाही, आपण पटकन शोधून देऊ. तोही 1-2 तास घालवतो. अहो रात्र संपते, रात्र व्हायला लागते. मग आता काय, दिवस संपतो. आजी कुठं तुमची सुई हरवली होती, कधी हरवली होती? अरे म्हणे मी शिवत होते ना त्यावेळेला हरवली. कुठे हरवली? अरे माझ्या झोपडीतच हरवली. अरे बापरे, तो लागला हसायला. तो म्हणतो हरवली झोपडीत आणि बाहेर तुम्ही धुंडाळत बसलाय. तसं आपलं झालेलं आहे की मी आहे, माझा पत्ता हा मला, हे माझा देह माझंच आहे, माझं आत्म काय जे सगळं आहे ते मीच आहे. माझं नाव असेल, मला ज्या नावाने ओळखतात ते मला माहिती आहे. पण तेच जर मी जाणत नसेल आणि मी माझ्याच देहाला शोधण्यासाठी कुठं आहेत रुपाली कापरे म्हणत म्हणजे संगमनेरातल्या लोकांना माहिती आहे तरीसुद्धा संगमनेराच्या बाहेर जाऊन सगळीकडे जर मी शोधत राहिले, सगळ्या गावात नाही, शहरात नाही, जिल्ह्यात नाही, मग पूर्ण महाराष्ट्र राज्यभर फिरले, त्याच्यापुढे मी प्रत्येक राज्यात जाऊन फिरले, सगळा भारत जरी पालथा घातला तरी मला पत्ता लागेल का हो? हे मी माझी गंमत सांगते आहे. पण अशी प्रत्येकाची अवस्था होती की मी आहे मलाच जाणत नाही. म्हणून जी खरंच ती गाणी रोजच्याला म्हणून आपल्या अंमलात आणण्यासारखी आहे. आणि ते 2 गाणी आहेत, मला ती फार नेहमी आवडतात, तुम्हाला सुद्धा सगळ्यांना माहिती आहेत. शोधिसी मानवा राऊळी मंदिरी, नांदतो देव हा आपुल्या अंतरी. ते अंतरी आत्म्याबद्दल बोललेलं आहे. पण इथं तर ज्ञानदेव म्हणतात स्वतःचा देहच मला माहिती नाही, मी देहालाच ओळखत नाही, म्हणजे जाणतच नाही. आणि म्हणून माझा देह कुठं आहे, म्हणजे देहाबरोबर मग ते सगळंच आलं, आत्मा पण आला सगळं. आणि असं जर धुंडाळत राहिलो तर चालेल का हो? ते किती हास्यास्पद होईल. लोक म्हणतील तुम्ही कुणाला शोधताय हो? जर मी म्हटलं हो रुपाली कापरे कुठं आहेत, मला सापडतच नाही आहेत. आणि ज्यांनी मला ओळखलेलं असेल लहानपणापासून किंवा पहिल्यापासून किंवा नोकरीला असल्यापासून, मग ते विद्यार्थी असतील, शेजारी पाजारी असतील, बरोबरचे सगळे व्यवसायातले प्राध्यापक अनेक सगळे असतील, म्हणतील काय हास्यास्पद आहे अहो, तुम्हीच आहे ना त्या. अरे मी सगळीकडे शोधून आले, मी सापडलीच नाही. मला ही ओवी फार आवडली बघा. त्याच्यावर इतकं त्यांनी त्याच्यावर हे केलेलं आहे. आणि खरंच आपल्यालाच भ्रम झालेला आहे, स्वतःलाच आपण ओळखत नाही. म्हणून सोहम जपते जपते पहुँचो दशमे द्वारा ओम. म्हणून 6 अहम, जे आता आपण अहम ब्रह्मास्मीपेक्षा 6 अहम,
म्हणजे तो आत्मा, तो परमात्मा मीच आहे असं ज्या वेळेला आपल्याला ज्ञान होईल, झालेलं असेल, मग आपण त्या 10व्या दारापर्यंत म्हणजे मोक्षापर्यंत पोहोचू. की त्याच्यासारखंच दुसरं जे गाणं आहे तेही छान आहे बघा. कुठे शोधिसी रामेश्वरन, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. त्यातले कडवी पण फार सुंदर आहेत सगळे. तर आपल्याला काही तर गाण्याचं हे करायचं, पण मला हे जाणून द्यायचं की स्वतःलाच जर स्वतः आपण जाणत नसलो, आपलाच ठाव ठिकाणं आपल्याला माहिती नसेल आणि मलाच मी शोधायला जाणं, हे किती वेडगळपणाचं आहे, किती अज्ञानपणाचं आहे. बरं, आता त्यामुळं असा व्यर्थ आपण प्रयत्न किंवा विशीर्ण घेऊ नये. म्हणजे अंतर्मुख व्हायला पाहिजे. सगळं माझ्याजवळच आहे, हा मीच आहे. आता मी म्हणजे पुन्हा तो परमात्मा, पुन्हा मी येतोच आपल्या बोलण्यामध्ये. पण ही जी भ्रमावस्था आहे आपली, ही दूर व्हायला पाहिजे. ही अज्ञानावस्था दूर व्हायला पाहिजे. आणि मग स्वतःला स्वतः शोधून काढणं हे तर अगदी स्वतःलाच हास्यास्पद वाटलं पाहिजे, दुसऱ्यांनी म्हणण्यापेक्षा सुद्धा. तर आज त्या काल कुणीतरी सांगितलं होतं, ते मला तेही उदाहरण छान पटलं होतं. आता ज्यांना चष्मा आहे त्यांना बघा, चष्मा आणि मोबाईल हल्लीच्या काळात सारखे विसरतात आणि कुठं ठेवले सापडत नाही. पण मोबाईलला तरी दुसऱ्याला म्हणता येतं रिंग देता येईल. मला नेहमी वाटतं त्या चष्म्याला कशी रिंग देणार हो. आपण काढून ठेवतो, कुठं ठेवतो. आता अगदी मी सुद्धा ठरवलेलं असतं की या टेबलवर या कोपऱ्यातच ठेवायचं. कुठूनही आलो, काही झालं, रात्री झोपताना म्हणजे सकाळी उठलं की तिथं बरोबर सापडतो. पण उठल्यानंतर आपण घालतो आणि पुन्हा काहीतरी काम करताना, पुन्हा काही करताना तो काढून ठेवावा लागतो. तो दुसरीकडे ठेवला की तो शोधण्यासाठी निम्मं आयुष्य जातं, खूप वेळ जातो, व्यर्थ वेळ वाया जातो. मग हल्ली ती अशी त्याला हे असते बघा, वायर म्हणा की अशी हे असते, आणि ते आपल्याच गळ्यात पुन्हा तो घालून घ्यायचा. म्हणजे मग कसं इकडं तिकडं जायला नको. एक माणूस आहे, त्यानं ते छान चष्म्याला सोय करून घेतली की हल्ली दुकानदारही देतातच. म्हणजे आपला गेला आणि कोणाला विचारायलाच नको. ते सगळं ते झालं, क्षणभर तो विसरला आणि गळ्यातल्याऐवजी त्यानं डोक्यावर ठेवला. डोक्यावर पण ठेवायची सवय असते काही जण. आणि पुन्हा एकदम त्याला आठवलं की अरेच्या आपल्याला हे शोधायचं आहे, हे वाचायचं आहे, आपला चष्मा पाहिजे. सगळ्या घरभर शोधून बसला, कुठेच सापडे ना. सगळे म्हणतात, अहो काय चाललं आहे तुमचं, कुठे गेला तुमचा चष्मा, काय झालं. अरे म्हणे, माझा चष्माच सापडत नाही, किती वेळचा धुंडळतो, माझा वेळ वाया गेला. मग ती लहान मुलं तर हसतात, म्हणतात आजोबा तुमच्या डोक्यावरच आहे ना चष्मा. म्हणजे तुझं आहे, तुझं पाशी परी तू जागा, पण आपण शोधत बसतो. हे जसं वस्तूंचं झालं आहे तसं स्वतःलाच विसरलेलो होतो आपण. मी स्वतः पण विसरलो आहे, स्वत्व विसरलो आहे आणि बाबा सगळीकडे शोधत राहिलो आहे. तर तो स्वला शोधण्यासाठी लांब जाणं हे चुकीचं आहे. लांब जाण्याची गरज नाही. गिरवाण अनुभवामध्ये म्हणतात, स्थितम समीपमास्थानं न ज्ञात्वा मोहितः पुमान्. स्थितं समीपमास्थानं न ज्ञात्वा मोहितः पुमान्. गवेषयति चान्यत्र, गवेषयति चान्यत्र, स्वात्मानं किमिदं भवेत्. स्वात्मानं किमिदं भवेत्. स्वात्मानं अन्यत्र गवेषयति. स्वतःलाच दुसरीकडं शोधत राहतो. किमिदं भवेत्, याला काय म्हणावं, हे कसं होईल. कारण स्थितम समीपम आस्थानम, मीच माझ्या ठिकाणी आहे. समीप म्हणजे जवळ आहे. स्वतःच्या जवळच आहे. मग देह आहे, त्याचे सगळे अवयव आहेत, इंद्रिय आहेत, सगळं आहे, आत्मा आहे. पण न ज्ञात्वा मोहितः पुमान्, सगळ्यांच्याबद्दल अंडरलाईन नाही. न ज्ञात्वा, हे जाणतच नाही मनुष्य. हे जरी मी माझी उदाहरणं दिली असली तरी स्वतःलाही तपासून बघायचं प्रत्येकानं की माझी अशी अवस्था आहे का, मी शोधतोय का स्वतःलाच दुसरीकडे. न ज्ञात्वा मोहित, हा मोहित झालेलो आहे, भ्रमित झालेलो आहे.
पुमान म्हणजे प्रत्येकजण, जो पुरुष आहे, जी व्यक्ती आहे, ते प्रत्येकजण स्वतःलाच शोधत बाहेर फिरतायत. मग हे बरोबर आहे का? स्वतःलाच दुसरीकडे शोधत बसणं. त्यामुळं काय होईल? कधीतरी माझीच माझ्याशी गाठ पडेल का हो? हां, मुलाला शोधायला आई बाहेर पडली, तिचं गोष्ट वेगळी आहे. नवऱ्याला शोधायला किंवा बायकोला शोधायला नवरा बाहेर गेला, तेही बरोबर आहे. कारण तिथं द्वैत आहे. इथं द्वैत नाहीच आहे ना. मीच मला शोधायचे. अभंगात काय म्हणतात बघा, आपण तो आहे, आपण तो आहो, आपणाची पाशी, आपणच आपल्या पाशी आहोत. आपणची आहो, आपण तो आहो, आपणाची पाशी, परी देशोदेशी हिंडोनिया. देशोदेशी फिरलाय, फक्त आपल्या गावात नाही. सगळ्या गावात, मी तर भारतापर्यंतच पोचले होते. गेलो युरोपमध्ये, गेलो अजून अमेरिकेमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये, सगळ्या देशोदेशी फिरलो, तरी तुम्ही तुमचा पत्ता शोधू शकणार नाही. परिदेशोदेशी हिंडोनिया, नेणपणे कोणी आपणाला गोन, नेणपणे कोणी आपणाला गोन, शोधिला कोठोन सापडावा. ते कुणी नेणपणे म्हणजे अज्ञानानं, स्वतःलाच आपल्याला स्वतःचंच अज्ञान असल्यामुळं शोधिता कोठून सापडावा. कुठं शोधायचं? शोधायला जागा सगळ्या संपल्या. घरातली सगळी ठिकाणं झाली, सगळ्या खुर्च्या झाल्या, सगळे टेबल झाले, स्वयंपाकघर झालं. घरातही आपलंच आपल्याला शोध सापडेना. सगळीकडं देशोदेशी फिरून आलो, तरीही सापडेना. किती सुंदर रचले बघा स्वरूपानंदांनी सुद्धा. आपण तो आहो, आपणाची पाशी, परी देशोदेशी हिंडोनिया, नेणपणे कोणी आपणाला गोन, शोधिता कोठोन सापडावा. कुठे शोधणार आणि कुठं स्वतःला सापडणार? म्हणून डॉक्टर V.A. कुलकर्णी तेच म्हणतात की आपण आपल्यापाशीच तर आहोत, इथेच आहोत. आणि हे न जाणता एखादा माणूस स्वतःच्या शोधासाठी देशोदेशी हिंडू लागला, स्वतःला तो शोधून शोधून काढील, असं कधी होईल का हो? मग तुम्ही म्हणाल का हो, आज मी सापडले हो मलाच? होईल बरं का. हे थोडंसं तत्त्वज्ञानाच्या दृष्टीनं जर म्हटलं तर कधीतरी मलाच माझा शोध लागला पाहिजे, तो लागेल. पण ज्ञानदेव म्हणतात हे असं धुंडाळल्यासारखं आहे स्वतःचं स्वतःला. कारण तो आहेच ना आपल्याजवळ. त्याचं फक्त आपल्याला प्रगटीकरण, आपल्याला आतून उर्मी, आतून ती जाणीव होत नाही आहे, म्हणून आपण शोधत बसतो. किंवा डॉक्टर मानसीताई पण म्हणतात की कुणी स्वतःचं स्वतः पण हरवून गेलेलं आहे, हरवून बसलेलं आहे. स्वतः पण हरवून बसलेलं आहे आणि देशोदेशी हिंडू लागला, तर त्याला काय म्हणायचं? आता हे सगळं जे, हा जो सगळा ग्रंथ आहे, हा शैवागम म्हणजे शैवपंथ जो आहे, त्याच्यामध्ये असं सगळं वर्णन आहे की अहमच्या या संपूर्ण, ज्या वेळेला अहमच्या संपूर्ण समर्पणाचा अनुभव येईल, त्यालाच त्यांनी अनुपाय असं म्हणलेलं आहे. अनुपाय, मला तो शब्द फार आवडला आहे. आपल्याला हे शैवागम किंवा अन्य जे असतं, जे पंथ आहे, त्यांचा जास्त अभ्यास नसतो आपला, पण त्यांनी अगदी एका वाक्यात सांगितलेलं आहे की त्या शैवागमामध्ये, कुणी असतील तुमच्यापैकी शैवपंथी आहे तर त्यांना माहिती असेल, आगम म्हणजे तो ग्रंथ किंवा त्यातलं शास्त्र, तर तिथे अहमच्या या संपूर्ण समर्पणाचं, अहमची पूर्ण आहुती देऊन टाकायची. म्हणजे अनुपाय, म्हणजे आता उपाय उरला नाही, उपायाची गरजच नाही, म्हणून त्यांनी तो अनुपाय शब्द वापरला असेल. आता मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं होतं, व्यवहारात अशी किंवा असे आपल्याला प्रसंग येत असतात. तुम्हालाही कसे असे कोणी भेटले असतील आणि आपण म्हणतो असं काय करता हो, तुम्हीच तर ते आहात, की ही मुलगी तुमचीच आहे, हा मुलगा तुमचाच आहे, अहो हेच गाव तुमचं आहे, हेच घर तुमचं आहे. असं कधी कधी आपला भ्रम झाला तर आपल्याला लोकांना समजावून द्यायची वेळ येते आणि आपणच आपल्याला शोधत राहतो. अगदी आम्ही रोज फिरायला जातो संध्याकाळच्या वेळेला. मला अगदी ते हे वाचत असताना, ही ओवी किंवा चिंतन करत असताना सारखे असे डोळ्यासमोर आपल्या व्यवहारातली उदाहरणं येतात, अनुभवलेलीच असतात.
असे संध्याकाळ झालेली होती आणि यांना त्यांचे मित्र म्हणजे डॉक्टर वेटरनरीज खूप दिवसांनी भेटले, गावातलेच आहे तिथले. आणि ते त्यांना म्हणतात, काय म्हणतात डॉक्टर, आता मी नावाचा उच्चार करत नाही. तर काय म्हणताय डॉक्टर, कसं काय म्हणे. हो बरं आहे ना मी. आता त्यांना माहिती ते बरे नव्हतं, ते आम्हाला कुठं माहिती होतं. कधी वर्षांनी 2 वर्षांनी माणसांच्या भेटी होतं. ते म्हणे म्हणजे मग काय झालं. अहो म्हणे मी एकदा खूप आजारी पडलो होतो. काय झालं, मला ॲडमिट केलं होतं. हल्ली तर जरा काही झालं की ॲडमिट आणि ICU हे तर बोलायचंच नाही. तर म्हणे काय झालं. अहो म्हणे मी एक दिवशी असाच फिरायला निघालो बाहेर, स्टँडपर्यंत गेलो, सगळं खरेदी केली, फळं घेतली, अमकं घेतली आणि परत निघालो मी माझ्या घराजवळ आलो. ते घर ते स्टँड त्यांनी 14 चक्रा मारल्या. इतकं जवळ नाही आहे, 2 किलोमीटर आहे जवळजवळ. येऊन जाऊन म्हणजे 2-2.5 किलोमीटर. तुम्ही कल्पना करा, 14 चक्रा झाल्या त्यांच्या. तरीही त्यांना स्वतःची आठवण नाही आणि स्वतःच्या घराचीही आठवण नाही. थकले शेवटी ते, व्याकुळ झाले. जवळ पाणी नाही, काही नाही. आणि असे जवळच्या काय म्हणू आपण एखाद्या बोळीमध्ये घराच्या कुठल्या तरी दुसऱ्या गल्लीमध्ये असे मटकन खाली बसले आणि अगदी डोक्याला हात वगैरे लावला असेल. कोणीतरी येता जाता सगळे लोक त्यांना ओळखतच होते. काय झालं आहे ना, काय झालं, असे का बसले. अहो म्हणे तुमचं घर इथंच आहे ना, हे काय पलीकडं तुमचं घर आहे. त्यांना भानच नव्हती, शुद्धच नव्हती, भ्रांतच झाली होती. मग त्या लोकांनी त्यांना घरी नेलं. त्यांच्या वहिनीसुद्धा, मिसेससुद्धा चांगल्या आहेत, अशा शिकलेल्या आहेत, प्राध्यापिका आहेत, मोठ्या पदावर आहेत. त्या म्हणल्या काय झालं. त्यांना आपली बायकोसुद्धा आठवायला तयार नाही, घरही आठवायला तयार नाही. शेवटी त्या क्षणी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी सगळ्या टेस्ट भराभर केले, कारण त्यांना स्वतःचं नावही आठवेना, काहीच नाही, पूर्ण भ्रांती. मग त्यांच्यात बघा, आता तुमच्यापैकी म्हणजे आम्ही घाबरून जायचं कारण नाही, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात. त्यांना कोणीतरी BPसाठी मीठ खाऊ नका सांगितलं होतं. म्हणजे आता तुम्ही लगेच कोणाला BP असेल तर खूप मीठ खायचं सुरुवात नको करू. तर त्याच्यावर त्यांनी कंट्रोल आणल्यामुळं शरीरातलं सोडियम कमी झालं. त्या टेस्टमध्ये आलं की सोडियम, म्हणून त्यांना सांगितलं की भरा यांना सारखे मीठ घालून पाणी किंवा काहीतरी सरबत वगैरे सारखी देत राहा. आणि मग ते काय 4-8 दिवस ट्रीटमेंट घेतल्यावर ते ओके झाले. आता हे उदाहरण मला मगाशी आठवलं की मलाच माझा ठावठिका माहिती नाही. आणि किती वेळा बरं, रोजचा तो रूट असतो ना, एक ठरवलेला मार्ग, इथून तिथून तिथून इथं. पण भ्रम झाला. असं होऊ शकतो. हा जसा काही कारणामुळं झाला, तसा आम्हाला भ्रम हा स्वतः पण आपण विसरून गेलेलो असतो. तो म्हणाल नाही आम्हाला पक्का आठवते, माझं नाव आठवते. मग हे आत्ता नॉर्मलमध्ये आपण व्यवहारात ठीक आहे. आपल्याला स्वतःला अध्यात्माच्या दृष्टीनं, परमार्थाच्या दृष्टीनं आपण कोण आहे हे समजलं पाहिजे. आणि आपल्या स्वची ओळख, आपल्या आत्मतत्वाची ओळख हे व्हायला पाहिजे, असं आपण समजूया. आज इथेच वाणीला विराम देते. उद्यापासून मात्र सगळ्यांनी सकाळी 11 वाजता उपस्थित राहा. थोडी गैरसोय होईल सगळ्यांची, का 15 दिवस सुट्टी घ्यायची तेही सांगा. बरं, आधी आता प्रार्थना म्हणूया. कुणाला म्हणायची आहे प्रार्थना? हो, मला एक विचारू का? हा, विचारा. पण ते म्हणजे माझ्या वैयक्तिक पुस्तका संदर्भात नाहीये. मला एक प्रश्न पडलाय. गुरु, श्री गुरु आणि सद्गुरु ह्याच्यात काय फरक आहे? मला नाही तसा काही फरक वाटत आहे. सत म्हणजे चांगला आहे, त्याला विशेषण लावलं गेलं. आणि श्री म्हणजे सगळ्या ज्ञानसंपन्न असणारे ते श्री गुरु, सद्गुरु. तुम्हाला असं कुठे आढळला का, काही जाणवलं का त्यात फरक? मी वाचताना ते वाक्य होतं, गुरु असं म्हणले, श्री गुरु असं म्हणले, सद्गुरु असं म्हणले, म्हणून म्हणलं श्री गुरु. नाही, मला नाही तसा फरक काही वाटत आहे. गुरु नुसतं गुरु म्हणलं तरी ठीकच आहे, पण सत ही त्यांना जरा म्हणजे ज्यांनी सत्य ओळखलेलं आहे. आणि मला ती कालची ओळी शिकवली ना, ती खूप आवडली, कारण त्याच्यात ते आत्म्यात दिले ना. हो, जसं सूर्यप्रकाश हो, आणि
चंद्र त्याच्यावर अवलंबून आहे सूर्याच्या हो हो ह्याच्यावर. बरोबर आहे तेजावर. तर जसं आत्म हा आपला सुद्धा स्वयंप्रकाशित आहे, तो कुणावर अवलंबून नाहीये. अगदी बरोबर. खूप छान. बरोबर. ते असं मला छान पटलं काल. खरंच आहे. आणि आजची सुद्धा पटेल बघा, घरी विचार केल्यानंतर मला कालची आणि आजच्या होव्या फारच, म्हणजे ज्ञानदेवानी इतकं परफेक्ट सांगितलंय की आता आपल्याला जणू की एक समोर दिशा मिळतीये. आपला प्रकाश आपल्यालाच दिसणार आहे आणि आपल्याला दुसऱ्या प्रकाशाची, दुसऱ्या तेजाची गरज नाही. खूप छान सांगितलं. कशाची गरज नाही, कुणाची काहीच गरज नाही. स्वयंप्रकाशित आहे. पण त्याच्यावर आवरण आलंय म्हणून ते जे ईशावास्य उपनिषदामध्ये एक हे आहे की पूषण म्हणजे सूर्याला असं म्हटलेलं आहे. ते मराठीतलंच सांगते वाटलंच तर, की तुझ्यावर हे मेघाचं आवरण येतं. कधी कधी सूर्यावर ढगाचं आवरण येतं आणि आपण म्हणतो सूर्य झाकळला म्हणजे आज उजेडच नाही आहे. तो सूर्याचा दोष आहे का? नाही. त्याच्यावर ते मेघाचं आवरण आले म्हणून तो ऋषी त्याला म्हणतो की हे पूषण, हे सूर्या, तत्वम पूषण अपावृणू, हे जे तुझ्यावर आवरण आलेलं आहे ते बाजूला कर. कशासाठी? सत्य धर्माय दृष्टये. मला तुम्ही जे सत म्हणलात त्याच्यावरनं हा शब्द आठवला. सत्य धर्म किंवा सत्य जे आहे आत्मतत्व, त्याची मला दृष्टी यावी, म्हणजे ते पाहायला मिळावं, ते मला समजावं, म्हणून हे आवरण तू दूर कर. म्हणजे ते आवरण म्हणजे अज्ञान आहे. आवरण म्हणजे अज्ञान आहे. आपल्या ज्ञानरूपी सूर्यावर आलेलं आवरण आहे आणि ते दूर जर झालं तर ते सद्गुरू आपल्याला प्रकाशित करतात किंवा आपलं ज्ञान आपल्याला, आपलं आत्मचं ज्ञान आपल्याला होतं. ते घटाकाश मठाकाश. आणि ते सगळं खरं एकच आहे, सगळं आकाश एकच आहे. पण आपण आपले ज्याच्यात आहे त्याची त्याला हे देत असतो, संकुचित करत असतो की हे गटातलं आकाश आहे, हे मठातलं म्हणजे घरातलं आकाश आहे. बरोबर. छान. तुमचंही चांगलं आहे चिंतन खरं. आम्ही ते उपनिषद शिकायले ना. हो, उपनिषदांमध्ये आहे ना सगळं. बरोबर आहे. कोणतं चाललंय आता उपनिषद? मांडुक्य. बर बर. चांगलं आहे, चांगलं आहे. चला, म्हणायची प्रार्थना कोणी म्हणणार आहे? म्हणू मी म्हणू काही? हो, म्हणा म्हणा म्हणा. इदमुपकर्तुं भुवनमण्डलं समुदितमिव भास्करं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमङ्गला लोकविश्रुता लोकहितं सन्ततं ध्यायता येन ज्ञानेश्वरी विरचिता. श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. गीताशास्त्रं वाम्बुधिकल्पं नवन्तदीयं वयच्चाल्पं विषयविपदां प्राप्यमनल्पं वाक्यज्ञेन च येन भूषितं सरस्वती मन्दिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. यत्र शारदा कृपा प्रसादः यस्य श्रवणात् परमानन्दः निहितो यत्रामृतनिश्चन्दः काव्यतत्त्वयोः कृतवन्तं तत् रसायनं मधुरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं. छान, सुंदर. आरती पण म्हणताय? म्हणा 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 सुमनते. हा, म्हणा.
ती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेवे ज्ञानी आवडीचे ज्ञान राजा कनकाचे चाटकरी गोपी कनारी नारद श्याम गाय न करी आरती ज्ञान राजा प्रगट भुजगोरी विश्व ब्रह्माची देले राम जनार्दन पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा कैवार देजा सेविते साधू संत मनोवेद रामादा आरती ज्ञान ज्ञानेश्वर महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय निवृत्ती महाराज की जय. छान, खूप सुंदर म्हणलं दोघींनी, छान म्हणलं. जयश्रीताईंनी प्रार्थना सुंदर म्हणली. असंच प्रत्येकाला देवांनी दिलेली आहे देणगी, ती आपली आपण शोधूया आणि त्याचा उपयोग करून आपल्याला परमार्थाची वाटचाल सगळ्यांची छान होऊ देत. आता उद्या ज्ञानदेवांच्या कृपेनं पुन्हा बसायचे. मला सारखं असं वाटतं की खरंच आपल्याला किती संधी देत असतात भगवंत, आणि त्या निमित्तानं आपण सतत त्याच्या चिंतनात, सतत त्याच्यामध्ये राहत असतो. आणि खरंच एक रोजचा काय म्हणू आपण, व्यवहारातला जो काही सगळा संशयाचा किंवा सगळा म्हणू आपण अज्ञानाचा किंवा सगळे अडचणींचा जो प्रवास असतो तो त्याच्यावर मात होत असते. धन्यवाद, छान म्हणलं सगळ्यांनी. उद्याला 11 वाजता भेटूयात नक्की, आणि अगदी 11:15. हो हो चालेल. हो भेटू. हां, आणि सगळ्यांना एकमेकांना सांगा, जे कोणी आले नसतील, आपल्या मैत्रिणी असतील तर फोन करून सांगून द्या त्यांना. हा चालेल.